त्यांनी एक याचिका दाखल करून CPCBच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं, ज्यांनी POPच्या मूर्तीवर बंदी आणली होती. त्याच्यानंतर 5 मे 2025 रोजी कोर्टाच्या आदेशाने CPCBला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं, जे त्यांनी आज दाखल केलं. आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे, POPच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्तोत्रात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही. परंतु ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल. ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की POPच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही, बनवण्यावर बंधन नाही. ह्याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे आहेत त्या POPच्या मूर्त्या बनवू शकतात. परंतु या POPच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्तोत्रात न विसर्जन करता कृत्रिम तलावात, त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या 10-15 वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येतं. म्हणून मला असं वाटतं आता सध्याचे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल, उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल. परंतु कोर्टाने अजूनही शासनाची भूमिका मोठ्या 20 फुटाच्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे. म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 हप्त्याचा वेळ दिलेला आहे. म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल, 20 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेश उत्सव मूर्त्यांच्या, ह्यासाठी मुख्य न्यायाधीश ह्यांच्या कोर्टाने राज्य शासनाला 2 हप्त्यांचा वेळ दिलेला आहे, 3 हप्त्याचा वेळ दिलेला आहे. आता ही याचिका जी आहे ही येत्या 30 जूनला कोर्टासमोर होणार आहे. तर त्याच्यामुळे फक्त आणि फक्त 20 फुटाच्या मूर्तीवर कशा प्रकारे विसर्जन करता येईल ह्याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगितली. पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल असं मला आलं. हे कोर्ट आपल्या मनाने कधी देत नाही. कोर्टापुढे जे फॅक्ट्स असतात, कोर्टापुढे जे प्रतिज्ञापत्र आहेत त्या बेसिसवर कोर्ट कधीही निकाल देतं. आज कोर्टाने जो निकाल दिल्यावर त्याच्यावर आम्ही खुश आहोत. कारण CPCBने ह्याच्यापूर्वी असं होतं की CPCBच्या गाईडलाईन्स POPच्या मूर्तीवर पूर्णपणे बंधन आणतात. त्या हिशोबाने कोर्टाचे जे पण आदेश आलेले त्या हिशोबाने आलेले, पण आजचे जे आदेश जे आहेत ते त्या हिशोबाने बऱ्यापैकी आहेत. आम्ही त्याच्यामध्ये फार खुश आहोत. जे ह्याच्या आधी कोर्टाने मूर्त्या घडवणं, विक्री करणं आणि विसर्जन करणं ह्याच्यावर बंदी घातली होती. आणि आज CPCBने दिलेल्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं नमूद केलं आहे की मूर्त्या घडवणं आणि विक्री करणं ह्याच्यावर कधीच आमची मनाई नव्हती. फक्त त्यांचं नैसर्गिक स्रोतात विसर्जन होऊ नये अशी CPCBची अट होती. आता कोर्टाने राज्य सरकारला आपली भूमिका 30 जूनपर्यंत स्पष्ट करण्यास सांगितली आहे. कारण की ज्या छोट्या मूर्त्यांचा जे विसर्जनाचा जो विषय होता तो कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होऊ शकतं असं CPCBचं म्हणणं आहे. पण मुंबईमध्ये जे काही 20, 22, 25 फुटाच्या ज्या मूर्त्या घडवण्यात येतात त्या मूर्त्यांचं विसर्जन सरकार कशा पद्धतीत करून घेईल ह्याच्यावर सरकारला 3 आठवड्यांमध्ये एक मसुदा तयार करून तो कोर्टामध्ये सादर करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि त्या अनुषंगाने 30 जून ही तारीख आहे. त्यावेळेला राज्य सरकार आपली भूमिका नक्कीच स्पष्टपणे मांडेल आणि हा जो काय कायद्याच्या कैदाडीत सापडलेला जो काय हा गणेशोत्सव आहे हा नक्की ह्याच्यातून बाहेर निघेल. ह्यासाठी आमचं जे काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यामुळे आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो. आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या विषयामध्ये खूप जास्त प्रमाणात त्यांचं योगदान आहे. आणि 30 जूनला सुद्धा राज्य सरकार मोठ्या मूर्तींच्या बाबतीत कुठेतरी व्यवस्थितपणे ठामपणे भूमिका मांडेल असं आम्हाला आश्वासन आहे. थँक्यू. अशी स्पेसिफिक ऑर्डर केलेली आहे त्या लोकांनी आणि ती ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत अपलोड होईलच. आणि विसर्जनाचा जो काही विषय आहे, जो CPCBने गाईडलाईन्स दिले होते की विसर्जन करण्यासाठी तुम्हाला ओपन लेक वॉटर्स किंवा ओपन सीजमध्ये विसर्जन करता येणार नाही किंवा नॅचरल वॉटर बॉडीजमध्ये जे विसर्जन करता येणार नाही, तर त्याबद्दल कोर्टाने जो काही निर्णय आहे तो स्टेटच्या हातात दिलेला आहे. आणि स्टेटला 3 वीक्सचा टाईम दिलेला आहे की त्यांनी विसर्जनावरती जे काय त्यांना पुढे स्टेप्स घेता येतील ते त्यांनी 3 वीक्समध्ये येऊन कोर्टात प्रस्तुत करायचं रिपोर्ट. सध्या POPचं प्रोडक्शन चालू करायला सांगितलंय की नाही? POPचं प्रोडक्शन चालू करायला आणि सेल करायला पूर्ण परवानगी दिलेली आहे. तशी स्पेसिफिक ऑर्डर झालेली आहे. आज संध्याकाळपर्यंत ऑर्डर अपलोड होईल ऑनलाईन.